पॉलिटिक्सच्या रिलेटेड नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तेव्हा तुम्हाला भेटतील लेटेस्ट अपडेट सर्वात पहिले. श्रीकांत बरिंगे सर यांना मी प्रमुख भाषणासाठी आमंत्रित करतो की त्यांनी आपलं भाषण सुरू करावं आणि तुमच्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या स्वागतात मी आमंत्रित करते, कारण आधीच आपण लेट झालेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. तमाम वारकऱ्यांना तथा महाराष्ट्राला सर्वांचा आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हा भारताला संदेश देणारे संत नामदेव महाराज, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी अशी शिकवण देणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, या स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज, या स्वराज्याचे संस्थापक कुडवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, बुधभूषण धर्मपंडित छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिरावजी फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत रविदास, संत कबीर, संत सेवालाल महाराज, क्रांतीनायक बिरसा मुंडा, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर, भारतातल्या पहिल्या धर्मचिकित्सक मुक्ता साळवे, दिवसा गावातली घाण साफ करणारे आणि रात्री प्रबोधन आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मेंदूतली घाण साफ करणारे तपोमूर्ती कर्मयोगी संत गाडगे महाराज, आणि या भारतातले शेवटचे आणि खरे संत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, या तमाम मानवतावादी महापुरुषांना, आमच्या बहुजनवादी महापुरुषांना मी श्रीकांत बरिंगे सुरुवातीला विनम्र अभिवादन करतो. आज छत्रपती महोत्सव समिती अचलपूर परतवाडा कांडली यांच्यातर्फे या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं व्याख्यान प्रबोधनाचं आपण आयोजन केलं आहे. विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय वैद्य मॅडम, उद्घाटक म्हणून लाभलेल्या देशमुख मॅडम आणि गावाच्या प्रथम नागरिक थोरात मॅडम तथा संपूर्ण आदरणीय विचारपीठ व माझ्या समोर उपस्थित असलेले संपूर्ण शिवप्रेमी, शंभूप्रेमी, गाडगे महाराजांच्या विचारानं पायीक असलेल्या तमाम कार्यकर्त्यांनो, विचारवंतांनो, शिवाजी हे 3 अक्षरी नाव आहे, पण जगाच्या पाठीवर शिवजयंती फक्त अचलपूर परतवाडात नाही तर शिवजयंती विश्वजयंती होत आहे. यासाठी आयोजनकर्त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं की त्यांना आयोजन केलंय. शिवजयंती कशासाठी? 350 वर्ष होऊन गेले आमच्या राजाला, पण त्यांचं आजही स्मरण आहे. आजही शिवाजी महाराजचं नाव घेतलं की तुमच्या माझ्या काळजावर आणि अंगावर काटा आणि शहारा उभा राहतो. हे पराक्रमाचं कर्तृत्व आहे. नेहमी मी सांगतो, शिवाजी महाराज डायरेक्ट स्वर्गातून खाली उतरले नाहीत, रायगडाच्या सिंहासनावर बसले नाहीत, पण कर्तृत्वानं माणूस देवच नव्हे तर देवापेक्षा सुद्धा मोठा होतो, हे शिवचरित्रातून आणि शिवाजी राजांच्या कर्तृत्वातून आम्हाला समजते. त्या शिवाजी महाराजचा विचारांचा जागर आपल्या गावात, या नगरीमध्ये व्हावा, यासाठी आयोजन समितीचं, या प्रबोधनाचं मित्रांनो प्रयोजन, आयोजन आणि नियोजन आहे. जगाच्या पाठीवर राजे आले, बादशाह आले, सम्राट आले, पण आले तसे काळाच्या पडद्याआड गेले. पण शिवाजी महाराज 350 वर्ष झाले तुमच्या माझ्या नव्हे तर जगाच्या हृदयावर आजही अधिराज्य गाजवत आहे. त्याला कारण आहे शिवाजी राजांचा विचार. तो आज समजून घेणं आमच्या युवा पिढीला, काळाचे मित्रांनो, सर्वात मोठी गरज आहे. शिवाजी राजांनी कोणाला प्रेरणा दिली? जगाच्या पाठीवर राजे अनेक आले, पण ते राजाच्या पोटी आले. शिवाजी राजे सामान्य रयतेचे राजे यासाठी ठरले. शहाजी राजे जिजाऊंच्या सरदार आणि सामान्यांच्या पोटी जन्माले आले, पण कर्तृत्वानं अजरा अमर ठरले.
म्हणून त्यांची जयंती आहे, म्हणून त्यांच्या विचारांचा जागर जगभर आहे. त्या शिवरायांनी कोणाला प्रेरणा दिली. नाव ऐकलंय आपण, कर्मवीरराव भाऊराव पाटील. पश्चिम महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्था या महामानवानं काढली, पण त्या कर्मवीरराव भाऊराव पाटलांच्या वसतिगृहावर प्रचंड कर्ज झालं आणि त्यावेळी एका उद्योगपत्याला माहिती पडलं की कर्मवीरराव भाऊराव पाटलांच्या वसतिगृहावर कर्ज आहे आणि कर्मवीरराव भाऊराव पाटलांना पैशाची गरज आहे. तो उद्योगपती कर्मवीरराव भाऊराव पाटलांच्या जवळ गेला आणि म्हणता झाला की पाटील साहेब, माहिती पडलं की तुमच्या वसतिगृहाला पैशाची गरज आहे. मी तुम्हाला लागतील तेवढे पैसे देईल, पण माझी एक शर्त आहे. तुमच्या वसतिगृहाला राजा शिवाजी राजांचं नाव आहे, त्या ऐवजी जर तुम्ही माझं नाव दिलं तर मी तुम्हाला लागतील तेवढे पैसे देईल. काय उत्तर दिलं असेल कर्मवीरराव भाऊराव पाटलांनी? पाटील साहेब म्हणाले, अरे जन्म देणाऱ्या मी एक वेळा माझ्या बापाचं नाव बदलेल, पण राजा शिवाजी राजांचं नाव मी बदलणार नाही. हे कर्मवीरराव भाऊराव पाटील का म्हणाले? शिवाजी राजांनी कोणाला प्रेरणा दिली. सुभाषचंद्र बोस ब्रिटिशांच्या कैदेत आहेत, पण सुटका होण्याची संधी नाही. बंगालला कलकत्त्याच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांना नजरबंद केलं. आता करावं काय, कसं बाहेर पडावं, कसं भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करावे, सुभाषबाबू विचारमग्न आहेत. पण आठवला शिवचरित्रातला एक प्रसंग, आग्रा सुटकेचा. सुभाषबाबूंनी शिवचरित्र काढलं, वाचलं, वेषांतर केलं, बाहेर पडले, अफगाणिस्तानच्या मार्फत जपानला गेले आणि सुभाषबाबूंनी आझाद हिंद फौज निर्माण केली. आदर्श घेतला छत्रपती शिवाजी महाराजच्या कडून. त्या शिवाजी राजांचा आदर्श आमच्या परतवाडा अचलपूरच्या युवा पोरांना सुद्धा घेता आला पाहिजे, महाराजांचे विचार समजता आले पाहिजेत. हे यासाठी या व्याख्यानाचं मित्रांनो आयोजन आहे. मी सुरुवातीलाच नमूद करतो, मी तुमचं मनोरंजन करण्यासाठी या विचारपीठावर उपस्थित नाही. मनोरंजनाचे अनेक साधनं आज अस्तित्वात आहेत, पण मी तुम्हाला राजांचा वसा आणि वारसा पेलणारी सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी, विचारांची पेरणी करण्यासाठी तुमच्यापुढे उभा आहे. कारण मी प्रबोधन करत आहे. प्रबोधनाचे प्रकार आहेत, मनोरंजन आहे आणि एक मनोरंजनातून डोळ्यात घातलेलं अंजन सुद्धा आहे. मला असं वाटते मी दुसरा प्रकार यातला निवडलाय. म्हणून या जयंती प्रबोधन व्याख्यानाच्या निमित्तानं माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, आपल्या पोरांना शिवचरित्र त्यांच्या हातात देणं काळाची गरज आहे. व्यसनात हिंतीकडे आजचा युवक किती चालला आपण विचार केला पाहिजे. जातीमध्ये जातीयवाद, धर्मामध्ये धार्मिक दंगलीचं वातावरण, यापासून आमच्या युवा पिढीला वाचवायचं असेल तर शिवाजी राजांचा विचार आजही मित्रांनो आमच्या मुलांनी पेलणं ही काळाची मित्रांनो सर्वात मोठी गरज आहे. भगतसिंग शिवाजी राजांचा आदर्श घेतलेलं व्यक्तिमत्व. रायगडावर गेले भगतसिंग, शिवाजी राजांचं दर्शन घेतलं. किती युवकांना माहिती आहे? अहो, भगतसिंगांना शिक्षा झाली, आता भगतसिंगांना फासावर जायचं आहे, तरीही भगतसिंग काय वाचतात? शिवाजी राजांचं चरित्र वाचतात. जेलरला पत्र लिहितात, पुस्तक द्या. याला पुस्तकाचं वेळ म्हणतात. हे शिवचरित्रातून आम्हाला समजून घ्यायचं आहे. काय होती हो शिवपूर्व काळातली परिस्थिती? जिकडे तिकडे आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार आणि बलात्कार, अशा परिस्थितीत जाधव घराण्यातल्या जिजाऊ आणि भोसले घराण्याचे शहाजीराजे एकत्र झाला, विवाह झाला आणि जिजाऊंनी शहाजीराजांकडे बोलून दाखवलं की आपल्याला आपलं राज्य उभं करायचं आहे, स्वतःचं स्वराज्य उभं करायचं आहे. म्हणून जिजाऊंना स्वराज्य संकल्पिका म्हणतात. त्या जिजाऊंचा आदर्श सुद्धा आजच्या महिलांनी घेतला पाहिजे. पण दुर्दैवानं आमच्या महिला टीव्ही सिरियल मध्ये एवढ्या गुंतल्या आहेत, सकाळी पहिले पाहतात ना टीव्हीवर ते निर्मल बाबा येते ना टीव्हीवर, निर्मल बाबा मध्ये म्हणते. मग आमच्या महिला जातात अमरावतीला, नागपूरला, देशपांडे सभागृहामध्ये आणि निर्मल बाबा टीव्ही मध्ये म्हणतो क्या हुआ. मग आमचीच परतवाड्याची आई बहीण उभी राहते, म्हणते बाबाजी मैं बहुत दुखी हूँ, पिछले 3 साल से लड़की की शादी नहीं हो रही है, क्या किया जाए. मग निर्मल बाबा म्हणतो तुम्हारी लड़की कौन से कलर की साड़ी पहनती है.
मग आमची आई बहीण म्हणते हरे रंग की साडी पहनती है बाबाजी, मग निर्मल बाबा म्हणतो कल से लाल कलर की साडी पहना चालू करो, कृपा बनी रहेगी, कृपा चालू रहेगी. असे चिवतेचे बाजार टीव्हीत चालू आहेत आणि पाहणाऱ्या आमच्या महिला आहेत. मग आम्हाला जिजाऊंचा विचार कळला पाहिजे. 350 वर्षाच्या अगोदर जिजाऊंनी शिवबाला सांगितलं, राजे इथल्या माणसांच्या मनगटात धग आहे, इथल्या माणसांच्या छातीत रग आहे, पण राजे इथल्या लोकांना नेतृत्व नाही, ते नेतृत्व तुम्ही दिलं पाहिजे. आणि नेमकं शिवाजी राजांनी तसंच केलं. 12 मावळातला 18 पकड जातीतला विखुरलेला हा समाज एकत्र केला. महाराज गावागावात गेले, वाड्या वाड्यात गेले, वस्ती वस्तीत गेले, चुलीपर्यंत घरापर्यंत गेले, सांगते झाले या राज्य निर्माण करायचं आहे आपलं. बघता बघता सगळे 18 पकड जातीचे मावळे शिवाजी राजांच्या भोवती गोळा झाले. नाव दिलं, कॉमन नाव, एका जातीचं नाव नाही, कॉमन नाव दिलं, मावळा. तू कोण आहेस? मी स्वराज्याचा मावळा आहे. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य नाही, रयतेचं राज्य, ते शिवाजी राजांनी निर्माण केलं. म्हणून 350 वर्ष झाले शिवरायांच्या मावळ्यांचा, शिवशाहीचा, त्या स्वराज्याचा आणि शिवाजी राजांच्या विचारांचा जागर जगभर चालू आहे. जगभर. आपण नाव ऐकलंय, अमेरिकेला बोस्टन नावाची युनिव्हर्सिटी आहे, तिथं शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 गुणांचा पेपर घेतला जातो. चायना, जपान शिवाजी राजांवर अभ्यास करत आहे. गुलामीची प्रथा बंद करणारे छत्रपती शिवाजी राजा, अभ्यास कुठं चालू आहे? इथिओपिया, सोमालिया, आफ्रिकेतले देश आहेत. व्हिएतनामनं अमेरिकेला 4 वेळा हरवलं. कशाच्या बळावर? शिवाजी राजांच्या गनिमी काव्याच्या बळावर. व्हिएतनाम चिमुकला देश, अमरावतीच्या क्षेत्रफळा एवढा, पण जागतिक महासत्ता अमेरिकेला हळवतो शिवरायांच्या विचारांच्या, गनिमी काव्यांच्या विचारावर. त्या शिवाजी राजांचा विचार जगभर आहे. आणि भारतात शिवाजी राजांचं चरित्र फक्त इयत्ता 4थी मध्ये शोकांतिक आहे. सीबीएसई पॅटर्न मध्ये एखादी ओळ शिवाजी राजांवर, एखादी ओळ फक्त जन्म आणि मृत्यू संपले शिवाजी राजे. का राजाचं कर्तृत्व एवढं आहे? ओ आमच्या पोरांना केजी पासून तर पीजी पर्यंत शिवाजी राजांचा विचार दिला, तर आमचे पोरं सुद्धा शिवाजी राजांच्या मावळ्यांचा इतिहास समजून घेऊन कर्तृत्व घडवतील ना. ती संधी देणं. यासाठी मित्रांनो शिक्षणाचे 2 प्रकार आहेत. एक अकॅडमिक एज्युकेशन आणि दुसरा आहे सोशल एज्युकेशन. विद्यापीठातून जे शिक्षण मिळते ना त्याला अकॅडमिक एज्युकेशन म्हणतात, पण व्याख्यान आणि प्रबोधन आणि पुस्तकाच्या माध्यमातून जे शिक्षण मिळतं ना त्याला सोशल एज्युकेशन म्हणतात. ते सोशल एज्युकेशन आमच्या तरुण पिढीला कळावं यासाठी मित्रांनो व्याख्यान आणि प्रबोधनाचं आयोजन असतं. यासाठी युवकांना विनंती आहे की आपण शिवाजी राजांचं शिवचरित्र वाचलं पाहिजे, कारण रीडिंग इज अ स्ट्रॉंग वेपन ऑफ रिव्होल्युशन. वाचन हे सर्वात मोठं क्रांतीचं हत्यार आहे. यू आर ओन क्रिएटर ऑफ युअर डेस्टिनी. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे. पण कधी पुस्तक वाचलं तेव्हा आपल्याला तुमचं मला कौतुक आणि अभिनंदन करावं वाटतं की आपण आपल्या गावामध्ये डीजे डान्स सांगितला नाही. आयोजन समितीच्या मनात जर विचार आलं असतं तर ते एखादा डीजे, एखादा डान्सचा कार्यक्रम सुद्धा इथं ठेवू शकले असते. त्यांचं कौतुक करावं वाटतं की त्यांनी शिवाजी राजांचा विचार पेरण्याचं काम आपल्या गावामध्ये चालू केलंय. म्हणून मित्रांनो नाहीतर काय परिस्थिती आहे, शिवाजी राजांची जयंती, संभाजी राजांची जयंती आली की काय आहे, कुठे आहे बियर बार आणि कुठे आहे पार्टी, डीजे डान्स संपल्यावर अशी अवस्था पूर्वी होती. पण अलीकडे गेल्या 15-20 वर्षापासून सेवा संघानं जो विचार दिला या महाराष्ट्राला, शिवजयंती डीजेवर नाचून नाही तर शिवजयंती पुस्तक वाचून साजरी झाली पाहिजे. हा विचार आम्हाला कुठेतरी आता पेरता आला पाहिजे, समजून घेता आला पाहिजे. कारण महापुरुष डोक्यावर घेण्याचा विषय नाही तर महापुरुष डोक्यात घेण्याचा विषय आहे. म्हणून मित्रांनो संभाजीराजांची जयंती असो, फुले शाहू आंबेडकरांची जयंती असो की छत्रपती शिवरायांची जयंती असो, आम्हाला पुस्तक वाचून महाराजांचा विचार गावागावासी जागवा, भेदभाव हा समूळ मिटवा आणि उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. या ग्रामगीतेप्रमाणे आम्हाला हा विचार जर पोचायचा असेल तर युवा पिढीला जागृत करणं काळाची गरज आहे. नाहीतर काय आहे, पूर्वीचे मावळे घोड्यावर बसायचे, घोड्याला टाच मारायचे, घोडा थांबाचा पूर्वीच्या मावळ्याच्या गडकिल्ल्याच्या जवळ. आजचे मावळे सुद्धा बुलेटवर बसतात, बुलेटला किक मारतात, पण बुलेट वाचनालयाच्या जवळ थांबत नाही,
बुलेट थांबते वाईन बार आणि बिअर बारच्या जवळ. ही आजच्या मावळ्यांची अवस्था आहे. मग आम्हाला समजलं पाहिजे की इतिहास कसा घडतो. इतिहास घडतो त्याग आणि समर्पणातून. इतिहास घडतो निष्ठेतून. इतिहास घडतो स्वाभिमान अभिमानातून. इतिहास घडतो अस्मितेतून. आणि त्या इतिहासाची अस्मिता जर आम्हाला कळाली नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जब कौम अपना इतिहास भूल जाती है वो कौम कभी इतिहास बना नहीं सकती. आम्हाला आमचा इतिहास त्यासाठी समजून घेणं ही काळाची गरज आहे. काय होतो शिवाजी राजांच्या काळात? राजांनी नेमकं असं काय केलंय की शिवाजी राजांसाठी माणसं मरायला तयार आहेत. जगाच्या पाठीवर राजे आले, बादशाह आले, त्यांच्या काळापुरते मर्यादित राहिले. पण शिवाजी राजांसाठी माणसं मरायला स्पर्धा करत आहेत की राजे ही मोहीम मला द्या. नाव ऐकलंय आपण तानाजी मालुसरे. तत्कालीन तानाजी मालुसरेंनी सिंहगड घ्यायला गेले, पण स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला टाकून त्यांचा भाऊ घेतला सोबत सूर्याजी. 80 वर्षाचे शेलार मामा आहेत. बघा शिवाजी राजांच्या सोबत महाराजांचं वय किती? महाराजांचं वय 1630 ते 1680 म्हणजे 50 वर्षाचं. आणि शेलार मामाचं वय 80 वर्षाचं. 80 वर्षाचे मावळे शिवाजी राजांच्या सोबत काम करायला तयार आहेत. याला म्हणतात नेतृत्व. ज्या समाजाला, ज्या राष्ट्राला, ज्या घराला नेतृत्व उत्तम असते, तो समाज, ते घर आणि ते राष्ट्र प्रगती करते. ज्या समाजाला, ज्या घराला आणि ज्या राष्ट्राला नेतृत्व चुकतं, तो समाज, ते राष्ट्र आणि ते घर ते अधोगतीला जाते. हा शिवचरित्रातून आम्हाला विचार समजला पाहिजे. 80 वर्षाचे शेलार मामा तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे त्या सिंहगडावर शिवरायांसाठी धारातीर्थ पडतात. त्या शिवाजी राजांचा विचार कधीतरी आमच्या युवा पिढीला कळणं काळाची गरज आहे. तर समाजामध्ये एकता निर्माण होईल. 23 तारखेला गाडगे बाबाची जयंती आहे. मी अंधश्रद्धेवर खास करून महिलांसाठी बोलणार आहे, कारण या देशातली अंधश्रद्धा ही महिलांमुळे जास्त जोपासल्या गेली आहे. जिजाऊंची 12 तारखेला जयंती झाली आहे. 12 जानेवारी एकच वारी, 12 जानेवारी सिंदखेड राजा कधीतरी गेलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, एक वेळा पंढरी, काशी आणि शिर्डीची यात्रा चुकली तरी चालेल, पण कधीतरी रायगडावर जाऊन बघा, कधीतरी शिवनेरीला जाऊन बघा, कधीतरी सिंदखेड राजाला जाऊन बघा, कधीतरी नायगावला जाऊन बघा, कधीतरी पुरंदर पहा. ते पाहिल्यावर मग आम्हाला आमच्या अस्मिता अस्तित्व कळतं. सिंहगडावर पुण्याच्या ठिकाणी व्याख्यानाच्या निमित्तानं जाण्याचा योग आला, पण त्या सिंहगडावर गेल्यावर प्रचंड मला दुःख झालं, कारण चित्रच तसं दिसलं. सिंहगडाच्या भिंतीवर आमच्या पोरांनी काय केलं, सिंहगडाच्या भिंतीवर बदामचे चिन्ह काढले, त्याच्यामध्ये एक धनुष्यबाण काढला, एका बाजूला आपलं नाव आणि दुसऱ्या बाजूला आपल्या प्रियसीचं नाव. सिंहगडाची अवस्था आहे. ते पाहून मला प्रचंड दुःख झालं आणि वाटलं या ठिकाणी तानाजी मालुसरेंनी आपलं रक्त आणि घाम सांडला, त्याच्या बळावर या सिंहगडाच्या बुलंद भिंती उभ्या झाल्या, हे स्वराज्य घडलं. आणि त्या सिंहगडावर आमचे आजचे पोरं सेल्फ्या खातात, सेल्फ्या काढतात. कळत नाही आमच्या पोरांनी काय समजून घ्यावं. अहो, अमेरिकेला इतिहास नाही आहे, पण अमेरिकेने आपला दगडाचे स्मारक केलंय आणि आमची पिढी आमच्या स्मारकाचे सुद्धा दगड करायला निघली. शिवचरित्राचा विचार मित्रांनो आज समजून घ्या. गड किल्ल्यांचं संवर्धन ही काळाची गरज आहे. जगाच्या पाठीवर 205 पेक्षा जास्त देश आहेत, पण त्या देशाला भूगोलाच्या सोबत कमी अधिक इतिहास आहे. पण तुमचा माझा जन्म ज्या भारतात आणि महाराष्ट्रात झाला, त्याला भूगोलाच्या सोबत पराक्रमी दैदिप्यमान इतिहास आहे. त्या इतिहास जपणं ही काळाची गरज आहे. आणि तो कोणाच्या बळावर होईल? पालकांवर सर्वात मोठी जबाबदारी आहे आपल्या मुलांना घडवणं, कारण गुलाम माँ गुलाम बच्चे पैदा करती है. ज्या आईचे विचार कमजोर असतात त्या आईचे मुलं कधी मजबूत होत नाहीत. ज्या आईचे मुलं मजबूत असतात त्या आईचे विचार कधी कमजोर नसतात. म्हणून महिलांना विनंती आहे, थोड्या उपवास तापास कमी करत जा. अंगात रक्त कमी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे. चालल्या वैभव लक्ष्मीचे व्रत करायला. वैभव लक्ष्मीचे व्रत करता करता एक पिढी आमची बाद झाली, पण साधा आमच्या घरावरचं कौल बदललं नाही. साधा एक फ्लॅट, एक प्लॉट या अचलपूर परतवाड्यात आमचा झाला नाही. एवढ्या वैभव लक्ष्मीचे व्रत करतात. जा वडाच्या झाडाला बाया चक्रा मारतात. आणि मी विचारतो, मग काकू कशाला वडाच्या झाडाला चक्रा मारतात? मग आमची काकू मावशी म्हणते, बाबा हाच नवरा 7 जन्मात भेटावा.
मी म्हणतो असा काय शासनाचा GR आहे का की हेच हँडसेट हेच पीस भेटलं पाहिजे? अहो ते दारू पेते, ते खर्रा खाते, ते ग्रामपंचायत निवडणूक नगर परिषद मध्ये भ्रष्टाचार करते, तरी हाच भेटावा. कधीतरी तुम्ही पुरुष मंडळींना विचार ना, का हो म्हणा तुम्ही मिळावे म्हणून मी वडाच्या झाडाला 7-7 चक्रा मारते, निदान एका जन्मात मी भेटावी म्हणून निदान बाबडीच्या झाडाला तरी एखादा राऊंड मारा. विचारा प्रश्न. पण तुम्ही बोलत नाही. जिजाऊ बोलायच्या, जिजाऊ प्रश्न विचारायच्या. लखुजीराज जाधव त्यांचे वडील जिजाऊंचे वडिलांना जिजाऊंनी प्रश्न केला की वडील साहेब कितपर्यंत आदिलशाही, मोगलशाही आणि कुतुबशाही यांची गुलामी करायची? आपल्याला आपलं राज्य उभं करायचं आहे. जिजाऊंचं वय किती आहे? 10 वर्षाचं. 10 वर्षाच्या जिजाऊ सिंदखेड नगरीत जाधव साहेबांना, जाधव राजांना प्रश्न करतात आणि आपल्या मुलीचा जन्माचं स्वागत करणारे लखुजीराव जाधव होते. जिजाऊंचा जन्म झाला आणि सिंदखेड नगरीमध्ये हत्तीवरून साखर वाटणारे लखुजीराव जाधव मुलीच्या जन्माचं स्वागत करणारा आमचा इतिहास आहे. स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण किती वाढलं हे शिवचरित्रातून आम्हाला समजलं पाहिजे. स्त्रियांनी सुद्धा कर्तबगार इतिहास आहे, पण इतिहास नेमका आम्ही वाचला नाही, नेमका महिलांनी इतिहास वाचला नाही. म्हणून आम्हाला शिवरायांच्या विचारांचं, जिजाऊंच्या विचारांचं, संभाजीराजांच्या विचारांचं, नवे तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं जागर करणं गावागावात क्रमप्राप्त आहे. त्याचाच योग म्हणजे या कार्यक्रमाचं मित्रांनो वास्तविक आयोजन आहे. कारण जगामध्ये ज्या ज्या स्त्रियांनी आपल्या मुलांवर उत्तम संस्कार केले, त्याच्या मुलांनी पराक्रम घडवले. नेपोलियन बोनापार्ट, ज्युलियस सीझर हे त्यापैकी नाव आहेत. जिजाऊंनी शिवाजी राजांना मानसशास्त्राबद्दल ही माहिती दिली आहे. त्यांचं एक उदाहरण आहे. ज्यावेळी लाल महाल बांधला पुण्याला, त्यावेळी जिजाऊ लाल महालाच्या खिडकीत बसले आहेत. बघा, मानसशास्त्रज्ञ सांगते की तुमच्या आणि माझ्या मेंदूचे 2 पार्ट आहेत. एक आहे कॉशियस माइंड आणि दुसरा आहे सबकॉशियस माइंड. तुम्ही जे बोलता, चालता, ऐकता हे कॉशियस माइंडच्या लेवलवर सगळं स्टोअर होतं. पण रात्रीचे जे स्वप्न पडतात, विचारांची शृंखला वारंवार तुमच्या मनात जी गुंफल्या जाते, हे सबकॉशियस माइंडच्या लेवलवर स्टोअर होतं. एवढं डिटेल नॉलेज मानसशास्त्राचं 350 वर्षाच्या अगोदर जिजाऊंना माहिती आहे. कारण जिजाऊंनी शिवाजी राजांना ते शिकवलंय. लाल महालातला प्रसंग आहे. जिजाऊ लाल महालाच्या खिडकीत बसल्या आहेत आणि 12 वर्षाचे शिवाजी राजे घोडेस्वारीचा सराव करत आहेत. शिवाजी राजे 12 वर्षाचे निवडक मावळे बाजी पासलकर त्या ठिकाणी आणि निवडक मावळे शिवाजी राजांना सराव करत आहेत. शिवाजी राजे घोड्यावर बसले, घोड्याला टाच मारली, घोडा फरधाव वेगाने धावला. घोडा धावला पण त्या घोड्याचा पहिला पाय एका भला मोठ्या दगडाला लागला. 12 वर्षाचे शिवाजी राजे त्या घोड्यावरून खाली कोसळले आणि बाजूला एका दगडाला त्यांच्या गुडघ्याला जखम झाली. त्या जखमेतून रक्त आलं. हे मावळ्यांनी पाहिलं. मावळे धावले शिवाजी राजांना उचलायला. आता मावळे जाणार, शिवाजी राजांना उचलणार. तसा त्या लाल महालाच्या खिडकीतून आवाज आला, मावळ्यांनो थांबा, शिवबाला कोणी हात लावू नका. बघता बघता 5-10 मिनिटं झाली. शिवाजी राजे आपल्या पार उभे राहिले. मासाहेब जिजाऊंच्या जवळ गेले आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाले, आऊसाहेब आम्हाला तुमचा राग आला, आऊसाहेब आम्हाला तुमचा राग आला. पण आऊसाहेब आम्हाला तुमचा राग यासाठी नाही आला. घोड्यावरून आम्ही खाली कोसळलो, गुडघ्याला जखम झाली, रक्त आलं. पण आऊसाहेब आम्हाला तुमचा राग यासाठी आला की मावळे यासाठी नाही आला. जखम झाली, मावळे उचलायला आले आणि तुम्ही उचलू दिलं नाही. पण आऊसाहेब आम्हाला तुमचा राग यासाठी आला, आम्ही खाली कोसळलो पण तुम्ही आम्हाला स्वतः का उचलायला आले नाही. हा प्रश्न शिवाजी राजांनी जिजाऊंना केला. त्यावेळी जिजाऊंनी बघा काय उत्तर दिलाय. जिजाऊ शिवाजी राजा डोळ्यात डोळे टाकून म्हणाल्या, लक्षात ठेवा शिवाजी राजे, जो माणूस एकदा खाली कोसळतो पण उठण्यासाठी दुसऱ्यांचा आधार शोधतो, असा माणूस शिवाजी राजे जीवनात उभा राहू शकत नाही. म्हणून आधी स्वतःच्या पायावर उभे राहणं शिका. 350 वर्षाच्या अगोदर या महाराष्ट्राला, या भारताला, नव्हे तर या जगाला जिजाऊंनी दिलेला जगातल्या तमाम मातांना आणि पुत्रांना हा दिव्य संदेश आहे. आपल्या मुलांना गरुड भरारी घेऊ द्या, नाहीतर आमचे पोरं पोल्ट्रीचे कोंबडे होतील. बरं, त्यांना संधी द्या, बाहेर पडण्याची संधी द्या. पोरांनी प्रश्न विचारला की आमचे पालक म्हणतात गप्प बस, बोलू नको. टीव्हीचं रिमोट कंट्रोल लावून दिलं की कार्टून पाहिजे, पोरगही कार्टून बनते. मग पुढे लक्षात घेतलं पाहिजे जिजाऊंनी शिवाजी राजांना कसं घडवलंय.
वय या शिवाजी राजाचं 12 वर्षाचं 13 वर्षाचं. जिजाऊंनी असं नाही म्हटलं, बरं झालं त्यावेळी टीव्ही नव्हती. जिजाऊंनी त्यावेळी शिवाजी राजांना सांगितलं की राजे कुठं जा, तुकोबांच्या कीर्तनात जा. 12 वर्षाचे शिवाजी राजे मावळ्यांना घ्यायचे, तुकोबांच्या कीर्तनात जायचे. लोहगाव, देहू, पंढरपूर या परिसरात तुकोबांच्या अभंगाने तत्कालीन परिसर निनादला. अभंग कसे होते? अभंग असे होते का? होम हा हुम हा फुस. काही समजत नाही आमच्या लोकांना. लग्न असलं डोळ्याला पाणी लावा, हाताला हात द्या, मम भार्या समर्पयानी. असं अभंग नव्हते तुकोबांचे. अभंग पायकाचे होते, शूरतेचे होते, वीरतेचे होते. अरे तुकोबांचे अभंग ऐकले की अंगामध्ये मावळ्यांच्या वीर रस संचारायचा. हे तुकोबांचे अभंग होते. नाहीतर एका ठिकाणी लग्न झालं, मला मित्राचा फोन आला, बरिंगे तुम्ही प्रबोधन करता का? म्हणे त्या लग्नात म्हणे पुरोहितानं म्हटलं मम भार्या समर्पयानी. त्याचा नेमका अर्थ काय? मी म्हटलं काय झालं? प्रकरण असं झालं म्हणे, लग्नामध्ये माझा हात माझ्या बायकोच्या हातावर दिला, पाणी सोडायला लावला आणि असं म्हटलं मम भार्या समर्पयानी. याचा नेमका अर्थ काय? म्हटलं मित्रा, मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, आणि समर्पयानी म्हणजे भडजीवा मै बायको घेऊन जा असं म्हटलं का? मग म्हणे हा तर लय भ्रष्टाचार आहे. मी म्हटला धार्मिक भ्रष्टाचार हजारो वर्षापासून आमचा इतिहास फुसडण्यात आलाय. त्याची चिकित्सा आजच्या युवा पिढीनं करणं मित्रांनो ही काळाची गरज आहे. तरच आम्हाला येणारा सक्षम भारत घडवता येईल. बघा ना, रोज वर्तमानपत्र आपल्या परतवाड्यात येते, पण कितीतरी पोरं काय पाहतात? राशी भविष्य. नाव आहे श्रीकांत बरिंगे, मग माझी राशी ते कुंभ राशीत लिहिलं असते की आज तुमच्या जीवनामध्ये विमानाचा योग आहे, आणि बरिंगीची एसटीची सुविधा नसते पैशांची. हा सगळा चिवतेचा बाजार आहे. मी नाही बोलत. 23 तारखेला गाडगे बाबांची जयंती आहे. गाडगे बाबा सांगत अरे सत्यनारायण देव नाही, सत्यनारायण भटजीची रोजगार हमी योजना आहे, चिवतेचा बाजार आहे. हे सांगणारे गाडगे बाबा होते मित्रांनो. जे गाडगे बाबा पुण्या विद्यापीठात गेले हो, पुण्या शाळेत गेले हो, एकाही विद्यापीठाची पायरी न चढणारे गाडगे बाबा, पण अमरावती विद्यापीठाला माझ्या गाडगे महाराजचं नाव लागलं. ही माझ्या गाडगे महाराजची विद्वत्ता आहे. 3रा वर्ग शिकले माझे राष्ट्र संत तुकडोजी, पण खंजेडी निनादली त्या जपानच्या टोकियो मध्ये. अख्खं जग वेड झालं राष्ट्र संतांच्या ग्रामगीता आणि त्यांच्या भजनाने विचारांनी. त्या तुकडोजी महाराजचं नाव नागपूर विद्यापीठाला आहे. आणि माझे 1.5 दिवस शाळेत जाणारे अण्णाभाऊ साठे, त्या अण्णाभाऊ साठेंनी 78 पुस्तकं लिहिले. मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे, राजेंच्या काळात कुठलंही विद्यापीठ नाही आहे, पण तुकाराम महाराजच्या अभंगाचा परिणाम हा शिवाजी महाराजच्या विचारावर आम्हाला पदोपदी आढळतं. तुकोबांचं कीर्तन झालं. महाराजांचं वय 16 वर्षाचे आहे. ते तुकाराम महाराज शिवाजी राजाला उपदेश करतात, शिव तुझे नाव ठेविले पवित्र आणि छत्रपती सूत्र विश्वाचे की. हा तुकाराम महाराजच्या तुकाराम गाथेतला हा अभंग आहे. काय बोलाले तुकाराम महाराज? शिवबा तुझ्या आई वडील नाव तुझं शिव ठेवलं, आज तुला छत्रपती मी म्हणतो. येणाऱ्या सगळ्या रयतेचा तुला छत्रपती व्हायचंय. 16व्या वर्षी तुकोबांनी दिलेली पहिली पदवी शिवरायांना छत्रपती पदवी आहे. त्या छत्रपतीचा पदवीचा विचार शिवरायांना स्मरणात ठेवला आणि 6 जून 1674ला राज्याभिषेक झाला आणि शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले. हा गुरुनं दिलेला शिष्याला सर्वात मोठा आशीर्वाद आणि मंत्र आहे. म्हणून आमच्या मुलांना तुकाराम महाराजचं अभंग वाचू दिले पाहिजेत. पण नेमका आम्हाला तुकाराम महाराज माहित नाही, वारकरी चळवळ माहित नाही. अहो कीर्तन प्रकार हा तर आजच्या पोरांना जसा की म्हाताऱ्या लोकांचा विषय वाटतो. कीर्तन म्हणजे म्हाताऱ्या लोकांनी ऐकावं. अभंग तुकाराम महाराज, नामदेव महाराज हा आमचा विषय नाही आहे. अहो 21व्या वर्षी तुकोबा अभंग लिहितात. 21व्या वर्षी ज्योतिराव फुले पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढतात. 14व्या वर्षी संस्कृत मध्ये बुधभूषण ग्रंथ लिहितात छत्रपती संभाजीराजे. आणि वयाच्या 16व्या वर्षी शिवराय तोरणा जिंकतात. तारुण्यातच माणसाचं कर्तृत्व फुलतं बहरतं हे ज्यांना समजतं. युवा वो नहीं होते जो जवा होते हैं, अरे युवा वो होते हैं जो हवा का रूप बदलते हैं. असे तरुण तुमच्या आमच्या गावात या देशात निर्माण व्हावं यासाठी शिवचरित्राचं वाचन मित्रा करणं ही काळाची गरज आहे. तो अभ्यास करणं काळाची गरज आहे. तर आमच्या पोरांना काहीतरी समजेल. नाहीतर
इतकं अंधश्रद्धेच्या आम्ही आहारी गेलो आहे, इतकं अंधश्रद्धाच्या आहारी गेलो आहे की नामदेव महाराज आम्ही विसरलो. काय आहे नामदेव महाराज, काय चीज आहे नामदेव महाराज. वारकरी धर्म, वारकरी चळवळ उभी करणारे संत नामदेव महाराज. पण नामदेव महाराज आम्हाला चालत नाही, कारण नामदेव महाराज सागवान पीस नाही आहे, आडजात आहे. आम्हाला सागवान पीस पाहिजे फक्त. नामदेव महाराज कीर्तनाचे जनक आहेत, PhD झालेले, मराठी लिटरेचरचे जर प्राध्यापक असतील तर अभ्यास करा नामदेव महाराजांचा. काय आहे नामदेव महाराज, कीर्तन परंपरेचे जनक संत नामदेव महाराज, अभंग निर्मितीचे जनक संत नामदेव महाराज. उठो करतात प्रचार वारकऱ्यांचा, महाराष्ट्रात नाही, बाहेर नाही, जगात. पुरावा द्या बरिंगे, पुरावा आहे. नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञान दीप लावू जगी. जगामध्ये ज्ञानाचा दीप लावण्याचा कीर्तन आणि अभंगाच्या माध्यमातून प्रचार करणारे कीर्तन रत्न, अभंग रत्न, प्रचार रत्न, वारकरी चळवळचे रत्न संत नामदेव महाराज. घुमानला अलीकडे मराठी साहित्य संमेलन झालं. का? कारण नामदेव महाराजची त्या ठिकाणी मंदिर आहे. नामदेव महाराज पंजाब पर्यंत मंदिर आहे. त्या नामदेव महाराजचे अभंग गुरु ग्रंथ साहिब मध्ये आहेत, ते नामदेव महाराज. पण नामदेव महाराज शिंपी पडले ना, म्हणून नामदेव महाराज माहित नाही, म्हणून तुकाराम महाराज माहित नाही. आम्हाला नामदेव तुकाराम माहित नाही, पण बलात्कारी आसाराम मात्र आमच्या डोक्यात अजूनही जिवंत आहे. ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला काहीतरी कळलं पाहिजे. अरे गुलामी किती असावी, अरे आमच्या धडावर आता आमचं डोकं असावं ना. जिजाऊंनी शहाजीराजांनी ठोटा नाकारलाय. साल आहे 1670 ला. बघा, शिवाजीराजे विज्ञानाचा दृष्टिकोन अंगीकारणारे राजे होते. शिवाजी राजांनी आपला हात कोणाही ज्योतिषाला दाखवला नाही. साल आहे 1670 ला. शिवाजी राजांना राजाराम नावाचा मुलगा झाला, पण मुलगा पालथा जन्माला आला. एका पुरोहिताला ही माहिती पडलं, तो शिवाजी राजांकडे धावत आला. सांगता झाला, राजे वार्ता आली, तुमचा पोरगा पालथा जन्माला आला. काय उत्तर दिलं शिवाजी राजांनी? राजे म्हणाले, पुरोहित भट लक्षात ठेवा, पोरगा जर पालथा जन्माला आला तर माझा हा पोरगा दिल्लीची बादशाही पालथीच घालेल. हे शिवाजी राजांचं उत्तर आहे. साल आहे 1670. 350 पेक्षा जास्त किल्ले माझ्या शिवरायांनी या महाराष्ट्रात जिंकले, बांधले. अनेक किल्ल्यांची डागडुगी केली, पण एकाही किल्ल्याचा सत्यनारायण शिवाजी राजांनी केला नाही. इतिहास वाचा तुम्ही. आम्ही हो 2 BHK 1 BHK घर बांधतो, त्याचाही सत्यनारायण. आणि चौथ्याच दिवशी आमच्या स्लॅबला क्रॅक जातात. शिवाजी राजांचे किल्ले अजूनही जिवंत आहेत. एकाही किल्ल्यावर शिवाजी राजांनी स्वतःचं नाव लिहिलं नाही आहे. एकाही किल्ल्यावर नाही आहे शिवाजी राजांचं नाव, त्यांच्या वंशजाचं नाव. आणि आमच्या भागात एखाद्या लोकप्रतिनिधीनं परतवाडा अचलपूर मध्ये एखादा संडास बांधला ना, त्याच्यावरही स्वतःचं नाव. यांच्या सौजन्याने हे आजचे लोकप्रतिनिधी. मग आम्हाला कळतं की राजांसाठी माणसं मरायला काय तयार होतात. अरे तानाजी आपल्या पोराचं लग्न बाजूला सरतात, राजे मी जातो. अरे शिवाकाशीत शिवाजी राजांना पन्हाळ्याहून विशालगडला जायचं आहे, शहीद झाले. कोणासाठी? शिवाजी राजांसाठी. कारण जो अपने लिए जीता है वो जीना नहीं है, और जो देश और धर्म के लिए मरता है वो मरना नहीं है. असं मरण, असं तुकोबांच्या शब्दात याच्यासाठी केला होता अट्टहास. आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, तो दिवस जर आमच्या जीवनात उतरवायचा असेल तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान, या अभंगाचा शेवट आहे. सावधान शब्दांना एक अंतिम सत्य आहे. या उपस्थित जनसमुदायाला जर मी एक सामायिक प्रश्न विचारला की दादा तुमच्या जन्माची तारीख, महिना आणि वर्ष किती आहे, तुम्ही सगळे जण एक साथ हात वर कराल. बरिंगे सर, ही तारीख, हा महिना आणि वर्ष आहे. पण या समुदायाला मी दुसरा सामायिक प्रश्न विचारला की दादा आता तुमच्या मरणाची तारीख कोणती आहे, तर एकाचा या सभेमध्ये हात वर उठणार नाही. एक अंतिम सत्य आहे, ते आहे मरण. सगळ्यांची दिंडी निघणार आहे, डंग डंग फिक्स आहे, मरण फिक्स आहे. पण ज्यांना मरण कळालं ते सामान्यातून असामान्य घडले, कर्तृत्वानं बहरले, ते शिवाजी राजे, संभाजी राजे ठरले. त्यातला काही अंश शिवचरित्रातला आमच्या जीवनात यावा, यासाठी मित्रांनो व्याख्यान आणि प्रबोधनाचं आयोजन असतं. हे आमच्या पिढीला समजून सांगणं मित्रांनो काळाची गरज आहे.
जा पोरं नांदी येतात, इतक्या दारू पिऊन राहिले गावाच्या गावा. काव जयंती कोणाची आहे? संभाजी राजाची. जय छावा भाऊच्या तोंडात मावा. वा, संभाजीराजेची जयंती. अरे कित्येक शिवाजी राजांसारखी दाढी वाढवल्यानं आम्ही शिवाजीराजे होत नाही. कपाळामध्ये चंद्रकोर काढल्यानं आम्ही शिवाजीराजे होत नाही. शिवाजीराजे गाडीवर शिवाजीराजांचा फोटो लावल्यानं आम्ही शिवाजीराजे होत नाही. हे झालं आउटर प्रदर्शन. पण जोपर्यंत आमची पर्सनॅलिटी इनर डेव्हलप होत नाही तोपर्यंत आम्ही शिवाजीराजांचे विचार आत्मसात करूच शकत नाही. दोन प्रकारचे माणसं समाजात आहेत, एक भक्त आणि दुसऱ्यात अनुयायी. भक्तांचा प्रकार काय आहे? भक्तांचा प्रकार आहे सकाळी उठला, महाराजांच्या फोटोचं दर्शन घेतला, निघला रस्त्याच्या बाहेर जय शिवराय जय जिजाऊ करत. फोटोचं दर्शन घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, फुलेंचं, निघला जय भीम करत. पण सरळ कुठं गेला? सरळ गेला वाईन बार आणि बियर बारला. हाय भक्ताचा प्रकार. पण अनुयायी कोण आहे? कदाचित शिवरायांचं तसबिरीचं रोज दर्शन घेत नाही, पण शिवाजी राजांनी सांगितलेले विचार जो आत्मसात करतो आणि त्यानुरूप आचरण करतो त्याला अनुयायी म्हणतात. म्हणून आज आम्हाला भक्त व्हायचं आहे की अनुयायी व्हायचं आहे, हा सुद्धा शिवाजी राजांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून विचार घेणं आणि करणं ही काळाची मित्रांनो गरज आहे. विवेकानंदांचं भाषण आहे 1893 शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये. या जगाची संपूर्ण धुरा हे युवा पिढींच्या हातावर आहे, कारण युवा नेतृत्वच हेच देशाला क्रांतिकारक करू शकतं. पुलवामा सारखी दुर्दैवी घटना आहे आमच्या समोर. म्हणून मित्रांनो सावध असलं पाहिजे. शत्रूंची आमच्यावर नजर आहे, पण आमच्यामध्ये जातीय धर्माची तेढ ज्यांनी निर्माण केली, आजही जर शिवाजी राजांचं नाव घेऊन अनेक लोक आमच्याच हिंदू पोरांची मस्तकी भडकवतात. काय सांगतात? शेख सुभान अली सरांचं व्याख्यान झालं, त्यातला एक मुद्दा सांगतो, शिवाजी राजे कोणत्या जाती आणि धर्माच्या विरोधात नाही आहेत. अरे राजांना जर कुराण सापडलं तर सन्मानानं मस्जिदला परत करणारे धर्मनिरपेक्ष राजे छत्रपती शिवाजी राजे. अरे एवढंच नव्हे, शिवाजी राजांनी कधीही, शिवाजी राजांची ती धार्मिक लढाई नव्हती, ती राजकीय आणि सामाजिक लढाई होती. लक्षात घ्या, शिवाजी राजांच्या आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाह, औरंगजेब, अफजल खान हे सगळे राजकीय स्पर्धक आहेत. आणि मग शिवाजी राजांचा आम्हाला प्रमुख भूमिका राजांची कळवते. पण आम्हाला जर आमच्या राजकीय पोळ्या भाजायच्या असतील तर राजांना धर्माच्या माध्यमातून रंगवल्या जाते, भगवा पुढे केला जाते आणि आमची माती भडकतात. आमचे पोरं मग जेलात जातात आणि त्यांचे पोरं विदेशात कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करतात, त्यांचे पोरं बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करतात, त्यांचे पोरं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यास करतात. म्हणून तरुणांना विनंती आहे, गोविंद पानसरे सरांचं पुस्तक वाचा, शिवाजी कोण होता. वाचा कधीतरी पुस्तक. पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारतं. जे मस्तक सुधारतं ते कोणापुढे नतमस्तक होत नाही, कोणाचंही हस्तक होत नाही. म्हणून शिवाजी राजांचं पुस्तक वाचणं मित्रांनो, शिवचरित्र वाचणं ही काळाची गरज आहे. पण दुर्दैवानं खरं आमच्या देशात चालत नाही. साखर चवीला गोड आहे, पण साखर खाल्ल्यानं अनेक आजार आणि विकार निर्माण होतात. कडुलिंब चवीनं कडू आहे, पण ते खाल्ल्यानं विकार मरतात. तसंच मित्रांनो खरं बोलणं या देशात जमत नाही. खरा इतिहास सांगितला गोविंद पानसरे सरांनी. भर चौकात या देशातल्या लोकांनी त्यांना गोळ्या मारल्या. खरं चरित्र, अंधश्रद्धा दूर करायचा प्रयत्न केला नरेंद्र दाभोळकर सरांनी, कलबुर्गी सरांनी. त्यांना सुद्धा गोळ्या मारल्या. आणि ज्यांनी शिवाजी राजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार या महाराष्ट्रात दिला गेला. ही वस्तुस्थिती आहे. मग आम्हाला कळलं पाहिजे, शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारातून समजून घेणं काळाची गरज आहे. पण कंडिशन अशी खराब आहे. आदरणीय अध्यक्ष मॅडम, बाबासाहेबांचं आंबेडकरांचं नाव घेतलं की आमच्या लोकांना फार मोठी अलर्जीच आहे. बाबासाहेबांचं नाव जमत नाही. बरिंगे शिवजयंतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कसं घेतात? मी बोलतो, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, पानाती पाहता येरमणी शिक्कापदं समादियामि, चरके भिक्कवे चारिका बहुजन हिताय बहुजन सुखाय, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, त्यासी कारणे प्रचार प्रभावशाली. मी असं बोललो की आपलेच बांधव चर्चा करतात की हे पीस आपल्यातलं आहे की दुसऱ्यातलं आहे.
समजा मी दुसऱ्यातलं, तुम्हाला काय माझ्यासोबत लग्न करावं लागतं? जात न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. मग हे म्हणणारे कबीर आम्हाला कितपत कळाले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजचं वैचारिक नातं बरिंगे सांगा. काय नातं आहे शिवाजी राजांचं बाबासाहेबांचं? शिवाजी राजांचं बाबासाहेबांच्या अनेक पत्रात नाव आहे. हे नातं आहे बाबासाहेबांनी शिवाजी राजांचं. एवढंच नव्हे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीला 340 कलम दिलं, केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी 300 भटांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, बाबासाहेबांनी हू वेर दी शुद्राज नावाचं पुस्तक लिहिलं. त्यामध्ये संपूर्ण डिटेल्स हे प्रकरण आहे. बाबासाहेब शिवाजी राजांचा नतमस्तक होण्यासाठी रायगडला गेले. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, बाबासाहेबांनी 1927 ला मनुस्मृतीचं दहन केलं. पण ती मनुस्मृती बाबासाहेब जगाच्या पाठीवर कुठंही जाळू शकले असते, पण कुठं गेले? रायगडावर गेले. रायगडच्या खाली महाडला गेले. महाडला मनुस्मृती जाळली. पण तत्पूर्वी बाबासाहेब कुठं गेले? शिवाजी राजांच्या समाधीवर गेले, रायगडाला. शिवाजी राजांच्या समाधीचं दर्शन घेतलं बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. बाबासाहेब म्हणाले, महाराज 300 लोकांनी तुमचा राज्याभिषेकाच्या वेळी अपमान केला, पण आज हा भीमराव तुमच्या त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आलाय. खाली आले बाबासाहेब. 27 ला मनुस्मृतीचं दहन केलं. जगाच्या पाठीवर शिवरायांचा अपमानाचा बदला घेणारा कोणी मावळा असेल तर त्या मावळ्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आमच्या लोकांना, तमाम त्या लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे, जे बाबासाहेब आणि शिवाजीराजे यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अरे शिवाजी राजांचा विचार बाबासाहेबांनी पेलला आपल्या आयुष्यात. पत्रकारांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला की डॉक्टर आंबेडकर, आपण उत्तम संविधान लिहिलं, याचं कोडं काय? त्यावेळी बाबासाहेब दिल्लीला पत्रकारांना म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजचं आदर्श स्वराज्य माझ्या पुढे होतं म्हणून मी संविधान लिहू शकलो. हे बाबासाहेब आणि शिवाजी महाराजचं नातं आहे. त्या बाबासाहेब बदलापूरला शिवाजी राजांची 300वी जयंती झाली, त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे नातं आहे. शिवराय ते भीमराय, लोकशाही ते शिवशाही, हे कळलं पाहिजे. नाहीतर फोडणारं व्याख्यान अनेक लोक करतात, पण आम्ही फोडणारं व्याख्यान करत नाही. विचार आहे, हे जोडणारं व्याख्यान आहे. सबके लिए खुला है मंदिर हमारा, मतभेद को भुला है मंदिर हमारा. है विश्व योग इसका, विश्वात्म देव इसका, सबका भला करता मंदिर हमारा. सर्वास वाव येथे कुणी उच्च नीच नाही. अरे माणूस किस दावी, किती गोड ही प्रणाली. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, अन भेदा भेद भ्रम अमंगळ. हा तुकोबांचा अभंग पेलणारे आम्ही वारस आहोत. म्हणून मित्रांनो, त्या ज्योतिराव फुलेंचं स्मरण सुद्धा शिवाजी राजांच्या जयंतीला झालं पाहिजे. शिवाजी राजांवर पहिला पोवाडा लिहिणारे माडी समाजातले राष्ट्रपिता ज्योतिरावजी फुले आहेत. त्यांना माहिती पडलं की ज्या राजानं 18 पकड जातीच्या माणसांना एकत्र केलं, मावळा म्हटलं, त्या शिवाजी राजांची रायगडावर समाधी काट्यात आणि झुडपात आहे. ज्योतिराव फुलेंना दुःख झालं. सत्यशोधकी चळवळीच्या कार्यकर्त्यांना बोलावलं, सांगितलं रायगडावर जायचं आहे, शिवाजी राजांची समाधी शोधून त्यांची जयंती साजरी करायची आहे. 4-5 त्यांचे सत्यशोधकी कार्यकर्ते पकडले, हातामध्ये कुऱ्हाड पकडली ज्योतिराव फुलेंनी. गेले रायगडावर, समाधी शोधली, स्वच्छ केली, पाण्यानं धुतली आणि शिवाजी राजांच्या समाधीचं अश्रुपूर्ण नयनांनी ज्योतिरावांनी दर्शन घेतलं. त्यांचे मावळे नतमस्तक झाले, पुण्यात आले आणि ज्योतिराव फुलेंनी सन 1869 ला या जगातली पहिली शिवजयंती साजरी केली. पहिल्या शिवजयंतीचे जनक हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आहेत. एवढंच नव्हे तर ज्योतिराव फुलेंनी 10 दिवस व्याख्यानमालेचं आयोजन केलं. कशा निमित्त? शिवाजी राजांच्या जयंतीच्या निमित्त. विषय कोणते आहेत? भारतातली जाती व्यवस्थेचे नफे आणि तोटे, हे विषय ज्योतिराव फुलेंच्या व्याख्यानमालेचे आहेत. एवढंच नव्हे, सत्यशोधकी जलसे, सत्यशोधकी पोवाडे आणि व्याख्यान हे ज्योतिराव फुलेंनी पुण्यात चालू केले. पण आम्हाला शिवजयंतीचे जनक दुसरे सांगितले, हो आम्हाला कळत नाही. त्यांचे नातू असे म्हणतात, आमच्या आजोबांनी जयंती चालू केली नाही, सुरू ठेवली. मग सुरू कोण केली? ज्योतिराव फुलेंनी. त्यांचा नारा होता, आला शिवछत्रपतींचा मेळा,
अरे भटांनो पळा 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 हा ज्योतिराव फुलेंचा त्यावेळा सत्यशोधकी चळवळीचा नारा होता. हे नातं समजून घेतलं पाहिजे. अरे पहिला पोवाडा ज्योतिराव फुले समाधान माडी समाजाचे शिवाजी राजांवर पहिला पोवाडा लिहिला. दुसरा पोवाडा शाहीर अमर शेख मुस्लिम समाजाचे शिवाजी राजांवर पोवाडा लिहितात. आणि तिसरा पोवाडा अण्णा भाऊ साठे कुठं गातात? रशियाच्या चौकात शिवाजी राजांचे पोवाडे गाणारे मातंग समाजाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अरे महाराज कोण्या जाती आणि धर्माची मक्तेदारी नाही. अरे जगात शिवाजी राजांचा विचार हा स्वीकारणं चालू आहे, पण आमच्या मध्ये 18 पकड जातीत मावळ्यांना विभागलंय. ही व्यवस्था याला पहिला सुरुंग दिला तुकोबांनी, याला पहिला दुसरा धक्का दिला शिवरायांनी, जिजाऊंनी. अरे जिजाऊंच्या काळात बघा, महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळ आहे, पण त्या अष्टप्रधान मंडळ मध्ये एकही भोसले नाही. कारण शिवाजी राजांचा विचार होता राबेल त्याला शेती, कर्तृत्व करेल त्याला समशेर. अरे लोकांच्या हातात कुऱ्हाडी होत्या, खुरपे होते, त्यांच्या हातात शिवाजी राजांना ढाल तलवार शमशेर दिली, घोडेस्वारी शिकवलं, त्यांना किल्लेदारी दिल्या. शिवाजी राजांच्या काळात मित्रांनो एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. म्हणून शेतकऱ्यांचा राजा, कामकऱ्यांचा राजा, कष्टकऱ्यांचा राजा शिवाजी राजांचा गौरव केला जातो. आज जशी पंचायत समिती आहे ना, तशी शिवकाळात त्यावेळी सुभे होते. सुभे 350 पंचायत समिती आज महाराष्ट्रात, 350 सुभे त्यावेळी महाराष्ट्रात. हे शिवाजी राजांची नीती होती. एका एका सुभेदाराला शिवाजी राजांनी त्यावेळी 2000 फोन दिया जायचे. आजच्या भाषेत 200 कोटी रुपये त्या पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांवर खर्च करण्यासाठी शिवाजी राजांनी नेमले होते. ही शिवाजी राजांची आदर्श व्यवस्था होती. दुष्काळ पडला, पाण्याची टंचाई, खत बियाणे शेतकऱ्यांना द्यायचे. शेतकरी शिवाजी राजांच्या काळात मित्रांनो आनंदी होता. आज लक्षात घ्या, सीमेवर तुमचा आणि माझा भाऊ देशासाठी शहीद होत आहे, आणि शेतात आणि वावरात तुमचा माझा बाप कळपास घेतोय. मग आम्हाला कळलं पाहिजे की शिवाजी राजांचं नाव घेऊन या देशामध्ये शिवशाही येणार नाही. अरे महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे ना, पण कधी ज्यावेळी KG to PG शिवचरित्र जोपर्यंत अभ्यासक्रमात येत नाही तोपर्यंत शिवरायांचे विचार तुमच्या माझ्या अंतःकरणात शिरू शकत नाहीत. म्हणून मित्रांनो शिवरायांच्या या जयंतीच्या निमित्तानं 23 तारखेला गाडगे महाराजच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही हा संकल्प घेतला पाहिजे. काय चीज आहे माझे गाडगे बाबा. गाडगे महाराजचं माहिती आहे तुम्हाला, हे काही शाळेत गेले नाहीत गाडगे बाबा, पण ऍक्शन मध्ये कृतीमध्ये लोकांची अंधश्रद्धा दूर करणारे संत गाडगे बाबा होते. अमरावतीमध्ये आपण आहे, ज्या गाडगे महाराजचा अमरावती जिल्ह्यामध्ये जन्म झाला त्या गाडगे महाराजांनी लोकांना किती जागृत केलं. गाडगे महाराजचं मराठवाड्यात कीर्तन झालं. कीर्तनाच्या बाजूला गाडगे महाराज एका सप्त्याच्या बाजूला जाऊन बसले. बघा किती प्रॅक्टिकल संत होते गाडगे बाबा. त्या सप्त्याच्या बाजूला जाऊन बसले. त्या सप्त्यातील भागवती महाराज लोकांना एक कॉमन प्रश्न विचारतात की भक्तांनो माझं वय किती आहे. त्यावेळी एक भक्त उठला, त्या भागवती महाराजच्या जवळ गेला आणि सांगता झाला, महाराज तुमचं वय बोलण्यावरून तुमचं वय 70 वर्षाचं वाटतं. दुसरा उठला 90 वर्षाचं वाटतं. तिसरा उठला 150 पर्यंत त्या भागवती महाराजचं वय गेलं. हे सगळं बाजूला गाडगे बाबा पाहतायत. गाडगे महाराज मनातल्या मनात हसत आहेत. त्यावेळी एक भक्त वयोवृद्ध उठले, वारकरी उठले. त्या भागवती महाराजला म्हणते झाले, महाराज आमच्या गावाचा भला मोठा गोंधळ उडाला. कोणी तुमचं वय 70, 90, 150 सांगतं. आता तुम्ही सांगावं की तुमचं वय किती आहे. त्यावेळी तो भागवती महाराज त्या जनसमुदायाकडे पाहून म्हणाला, भक्तांनो मी माझं वय सांगतो किती आहे. ज्यावेळी राम आणि सीतेचं लग्न चालू होतं त्यावेळी त्या लग्नामध्ये मी चांदीच्या चमच्यामध्ये पंक्तीमध्ये तूप वाढत होतो म्हणे. हे ऐकून राहिले बाजूला गाडगे बाबा. हे जसं गाडगे बाबांनी ऐकलं, हातात काठी पकडली, त्या महाराजच्या अंगावर धावले. तो गाडगे महाराजने तो महाराज एवढा धुतला, एवढा मारला की मारू मारू बेदम केला. एक भक्त गेला गाडगे महाराजला म्हणाला, गाडगे बाबा कशाला आमच्या बुवा महाराजला मारता. त्यावेळी गाडगे बाबा म्हणत, पुढचं आहे ज्यावेळी राम आणि सीतेचं लग्न चालू होतं आणि हा पंक्तीमध्ये चांदीच्या चमच्यानं तूप वाढत होता, त्यावेळी पंक्तीमध्ये मी पण बसलो होतो म्हणे. गाडगे बाबा या हरामखोरानं साऱ्या पंक्तीने तूप वाढलं होतं म्हणे, पण मले तूप वाढलं नव्हतं म्हणे.
तेव्हापासून शोधत होतो, आता सापडला म्हणून मारून राहिलो म्हणे. हे होते गाडगे बाबा. अरे बुवाबाजीचा सुळसुळाट हा पोट भराया निघाला, यथार्थ न सांगे कोणा भ्याडपणा पुरी आला. आमच्या जागृतवा तरुणांनो, आमच्या जागृतवा अचलपूर वासियांनो, हा शिवाजी महाराज गाडगे महाराजचा विचार आमच्या युवा पिढीनं समजून घेतला पाहिजे. 23 फेब्रुवारीला संत गाडगे बाबांची जयंती आहे. ज्या गाडगे महाराजांनी लोकांना सांगितलं, बाप हो, लोक हो, अरे युवाया जवयाला कमी पैशाचे कपडे घ्या, अरे आयर नका देऊ, आंदण नका घेऊ, पण लेकरेले बापा ताट मुळून शिकवा. गाडगे बाबा, अरे गाडगे बाबा म्हणतात, शिकलेले लोक रेडिओवरून भाषण देतात दिल्लीवरून, आणि अडाणी लोक त्या बॉम्बेला स्टेशनावर पोते वाळतात आम्हाला सारखे. गाडगे बाबा शिकल्या सवरलेल्या समाजाला सुद्धा गाडगे बाबा कळाले नाही. एखादा माणूस, ग्रामीण माणूस निघला पंढरीला, काशीला, गाडगे बाबा विचारायचे कुठं चालला रे नामा, नामा म्हणायचा महाराज काशीला चाललो जी. मग गाडगे बाबा सांगायचे तुझे जन्म देणारे मायबाप कुठं आहेत. त्यावेळी तो नामा म्हणायचा मायबाप पंढरपुरात धर्मशाळेत सोडले आहेत. मग गाडगे बाबा म्हणायचे जन्म देणाऱ्या मायबापाला धर्मशाळेत पाठवतो, तो देव तुला काय आशीर्वाद देणार. गाडगे बाबा, अरे माय बाप काशी त्याने न जावे तीर्थाशी. हे गाडगे बाबा, आज आमची काय अवस्था आहे. शेतकरी वर्गात मायबाप आनंदानं नांदताना दिसतात, पण शिकलेल्या सवरलेल्या लोकांकडे जेव्हा पाहतो, शहरातल्या लोकांकडे पाहतो, अरे आमच्या घरामध्ये टीव्हीला जागा आहे, अरे आमच्या घरामध्ये वॉशिंग मशीनला जागा आहे, फ्रीजला जागा आहे, 4 व्हीलर गाडीला जागा आहे, पण जन्म देणाऱ्या मायबापाला मात्र आमच्या घरात जागा नाही. ही अनेक वस्तुस्थिती पाहायला आम्हाला मिळतो मित्रांनो. म्हणून शिवाजी राजांचा विचार स्वीकारणं ही काळाची गरज आहे. शिवाजी राजांच्या कानावर वार्ता आली, त्यांचे वडील बँगलोरवरून शहाजीराजे परत येत आहेत. राजाला प्रचंड आनंद झाला. कुठं गेले? पालखी घेऊन गेले जेजुरीला. शहाजी राजांचे पाय कर्नाटकातून महाराष्ट्राच्या पहिल्या भूमीवर पडायच्या अगोदर शिवाजी राजे त्यांचे पाय डोक्यावर घेतात. लक्षात घ्या, आई वडिलांची आज्ञा शिरोसावध्य मानणारे छत्रपती शिवाजी राजे. अफजल खान आलाय महाराष्ट्रात. विजापूरच्या दरबारात अफजल खानानं सुपारी घेतली की हम जाएंगे लाएंगे उस शिवा को. ही सुपारी अफजल खानानं घेतली. बातमी वाऱ्यासारखी अख्ख्या दख्खन मध्ये फिरली. ती बातमी आली महाराष्ट्रात. जिजाऊंच्या कानावर वार्ता आली की खान येतोय. त्यावेळी शिवाजीराजे खचले नाही. डिमोटिवेट करणारे तेव्हा सुद्धा होते, आजही असतील. आयोजन समितीतले आमचे आदरणीय रसिक दादा, अभिजित दादा पडोळे, संपूर्ण छत्रपती युवा समिती महोत्सव टीम अनेक आमच्या मंडळीकडे जात असेल वर्गणीसाठी, कलेक्शनसाठी. आमचे लोक कसे आहेत, पावतीवर नाव लिहून ठेवा ना, देतो उद्या. भाऊची पुढची जयंती येते तरी पैसे भेटत नाही. अनेक लोकांची अवस्था आहे. शिवाजी राजांच्या काळात बघा डिमोटिवेट करणारे लोक आहेत. अनेकांनी कशाला व्याख्यान ठेवायचं बस झालं ना मागच्या वर्षी. अरे बाबा, शिवाजी राजांची जयंती आहे. राजांच्या जयंतीमध्ये कमरा हलवणारे पोरं नाही, तर या विद्वत्तेच्या बळावर जग हलवणारे पोरं तयार करावे, यासाठी मित्रांनो जयंती आहे. यासाठी व्याख्यान आहे, प्रबोधन आहे. बघा ना, शिवाजी राजांना डिमोटिवेट करणारे काही माणसं होते, पंथ गेले. शिवाजी राजांच्या कानात सांगितलं, राजे खान मोठा बिकट आणि बलाढ्य आहे. याच खानांनी तुमचे वडील शहाजी राजांचा अपमान केला, थिंड काढली. तुमचे ज्येष्ठ बंधू संभाजींना ठार केलं. त्या खानासोबत तह करणंच उत्तम आणि उचित राहील. काय राजांनी हा सल्ला मानला नाही. भलं मोठं संकट आलं, पण त्या संकटातून सुद्धा मोठी संधी शोधणारे छत्रपती शिवाजी महाराज. कारण जे प्रयत्नवादी असतात, अरे ते मर्द असतात, आणि जे भाग्यवादी असतात ते नामर्द असतात. हा शिवरायांना संभाजी राजांचा विचार आजच्या पोरांनी स्वीकारता आला पाहिजे. जिजाऊंनी शिवाजी राजांना सांगितलं, राजे जा, स्वराज्यासाठी जर शहीद झाले तर बाल संभाजीला मी गादीवर बसवील आणि स्वतः राज्यकारभार पाहिल. या अशा होत्या जिजाऊ. आजच्या महिलांनी तो आदर्श जिजाऊंचा घेतला पाहिजे. शिवाजी राजे गेले. तारीख आहे 10 नोव्हेंबर 1659 जिल्हा सातारा. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी राजांनी अफजल खान फाडला, पण
त्या राष्ट्र कार्यामध्ये आळवा येणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी सुद्धा शिवाजीराजांनी कापला. ही वस्तुस्थिती आहे. जिजाऊंचे आदेश आहे. अरे काम करताना, संवैधानिक काम करताना तुमच्या आळवा जर कोणी जरी आलं तर त्याची गय करू नका. जिजाऊंचे विचार आहेत. शिवाजीराजांचं वय 16 वर्षाचं आहे, पण राजेगावच्या पाटल्यानं एका लहान पोरीवर बलात्कार केला. वार्ता जिजाऊंच्या कानावर आली. जिजाऊ काय म्हणाल्या? राजे, या बलात्कारी माणसाचे हात पाय तोडा. हे जिजाऊंनी शिवाजी राजांना 16व्या वर्षी शिकवलं. अन्यायाचा प्रतिकार जिजाऊंनी शिकवलाय. शिवाजी राजे त्या पन्हाळ्याच्या वेड्यात पडल्या. 4 महिने सिद्धी जोहरचा लढा आहे. लढा सुटला नाही. स्वतः जिजाऊ हातात शमशेर घेतात, घोड्यावर बसतात आणि त्यावेळी प्रतापराव जवळ जातात. जिजाऊंना म्हणतात, मासाहेब आम्ही जातो, तुम्ही जाऊ नका. स्वराज्याचा धनी छत्रपती शिवाजीराजे राजांना सोडवण्यासाठी स्वतः जिजाऊ हातात शस्त्र धारण करतात. म्हणून महिलांना विनंती आहे, उपवास तपास कमी करा. पाप लागलं तर बरिंगेच्या अकाउंटवर पाठवून द्या, घाबरू नका. काही होत नाही हो. जिजाऊंनी सगळं नाकारलंय. अमावस्येच्या दिवशी शिवाजी राजांना लढायला पाठवलाय. अरे किती आदर्श घेतला पाहिजे शिवाजी राजांचा, काय आम्हाला समजत नाही. मानसिक गुलामी किती असावी, किती नसावी हे सुद्धा समजलं पाहिजे. म्हणून महिलांनी सावित्रीबाई फुलेंचं पुस्तक वाचले पाहिजेत. इंग्रजी शिकवणी जाती भेद मुळा, भटजी भारुडा फेकून या. सावित्रीबाई फुलेंचं काव्य आहे, माझं नाही. मी तर पोस्टमन आहे. मी पोस्टरचं कार्ड घेऊन आलो की जिजाऊ असे म्हणतात, शिवाजीराजे असे म्हणतात. अनेक लोकांना आमचाच राग येतो, आम्ही असं काही बोललो की. मला सांगा, तेल्लारा अखोटच्या बातमीत तुमच्या एखाद्या सगळ्या सोयरा नातेवाईकाचा जर मृत्यू झाला आणि पोस्टमन जर कार्ड आणलं की हे शोक संदेश तुम्हाला आहे, तर तुम्ही काय त्या पोस्टमनले मारणार का? त्यानं फक्त संदेश आणलाय, मेसेज आणलाय. आम्ही एक मीडिएटर आहे. गाथेत हे लिहिलंय, तुकाराम महाराजच्या गाथेत हे लिहिलंय, ग्रामगीतेत ते लिहिलंय. हे सांगायसाठी मित्रांनो प्रबोधनकार व्याख्यान आणि प्रवचनकारांची गरज आहे. पण दुर्दैवानं आजच्या प्रबोधनकारांची सुद्धा दिशा चुकली आहे. मी अनेक व्याख्यानकार कीर्तनकारांचे कीर्तन ऐकतो, पण समाजाला अजूनही तेच सांगतात, रावणाला 10 तोंड होती, अजूनही तेच. अरे गैना व बात पुराणी तुकडोजी महाराज म्हणतात. मग लहान लेकरं प्रश्न करतात, रावणाले 10 तोंड होते तर रावणाची आईची डिलिव्हरी कोणा दवाखान्यात झाली असेल? लेकरं प्रश्न विचारतात ना बापा. आता म्हणजे एवढे लोक तीर्थात जातात, तीर्थातलं पाणी आणतात. विज्ञान सांगते की अनेक पाण्यामध्ये एंट्री केल्यावर आपल्याला युरिन होते आणि ते तीर्थ आमचे मायबाप घरी आणतात. लेकराला झाकण देतात, चमचा देतात. लेकरू घेते, 10 वर्षाचं म्हणते आई खारट लागते, युरिन आहे त्याच्यात. समजलं पाहिजे काय प्यावं काय पिऊ नये. जिजाऊंनी असं नाही केलंय. शिवाजी राजांना तुकोबांचे अभंग सांगितले, पण जगनाळे महाराजचं सुद्धा स्मरण आम्हाला करता आलं पाहिजे. काय जगनाळे महाराज? सगळ्या महापुरुषांना जातीभेदानं वाटून टाकलं. जगनाळे महाराज तेली समाज, अहिल्याबाई होळकर धनगर समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाज, तुकाराम महाराज कुणबी समाज. महापुरुषांना जात नसते, त्यांचं कर्तृत्व, त्यांचा पराक्रम हीच त्यांची खरी जात असते. हा विचार सुद्धा आमच्या बांधवांना समजला पाहिजे. मित्रांनो, अनेक वेळा महापुरुषांचं नाव घेत असताना, खास करून बाबासाहेबांचं नाव घेत असताना अनेकांना त्यांच्या कपडावर आठ्या पडतात. पण खरं सांगू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते आणि संविधान नसताना तर श्रीकांत बरिंगेला इथं उभं बोलण्याचा अधिकार नसता. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. हे आता कुठंतरी कळलं पाहिजे. अरे शिवाजी राजांचा विचार बाबासाहेब स्वीकारतात, बाबासाहेबांचा विचार अण्णाभाऊ साठे स्वीकारतात. अहिल्याबाई होळकर जातीनं धनगर आहेत, पण मराठ्यांचा भगवा त्या माऊलीनं कुठं फडकवला? कटक पासून त्या अफगाणिस्तानच्या अटक पर्यंत 28 वर्ष राज्य करणारी लोक कल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर आहे. अरे जात विसर्जित झाली आहे. महामानवांना जाती आणि धर्माच्या चष्म्यातून जोपर्यंत पाहणं बंद करत नाही, तोपर्यंत आम्हाला महापुरुष मित्रांनो समजणार नाहीत. म्हणून महामानवांच्या विचारांचं काम हे समाजकारण प्रबोधनकारांवर फार मोठी जबाबदारी आहे. पण दुर्दैवानं अनेक कीर्तनकार समाजाला जो रोग झालेला आहे त्याच्यावर औषध मात्र देत नाहीत. ज्या गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत त्याच धर्म आणि पुराणातल्या गोष्टी सांगतात. पुराणात सांगा, आजचे किल्ले IAS IPS कलेक्टर आहे. आजचे किल्ले उद्योग, बिझनेस, व्यापार, रियालिटी शो,
अनेक आता प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, आमच्या पोरांना तिथं पाठवता आलं पाहिजे, तर आमच्या पोरांना शिवाजीराजे कळतील. आजची तलवार ही लेखनी आहे, आजची ढाल हे संगणक आहे. म्हणून मित्रांनो, आमच्या मुलांना सुद्धा उच्च शिक्षणासाठी ज्याप्रमाणे शिवाजीराजांना जिजाऊ शहाजी राजांनी बँगलोरला पाठवलं, कारण शहाजी राजांच्या दरबारात नामवंत सरदार आहेत, देशोदेशीचे वकील आहेत, संगीत तज्ञ आहेत, विशारद आहेत, धर्मपंडित आहेत. त्या शिवाजी राजांवर संस्कार पडावून 12व्या वर्षी बँगलोरला नेलाय. तो वसा शिवाजी राजांनी पेरलाय. संभाजी राजांचं वय किती आहे? 9 वर्षाचं आहे. पण संभाजी राजांना कुठं नेतात शिवाजी महाराज? आग्र्याला नेतात, औरंगजेबाच्या दरबारात. ज्या औरंगजेबाच्या दरबारात नामवंत वकील आहेत, त्या औरंगजेबाच्या दरबारात संभाजीराजे 9 वर्षाचे. तो औरंगजेब त्या संभाजी राजांना प्रश्न करतो, केवरे संभा, तुम्हें हमारा डर नहीं लगता? त्यावेळी 9 वर्षाचे संभाजी राजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे पाहून म्हणतात, संभाजी को किसी का डर नहीं लगता, लेकिन संभाजी को वजह से सबको डर लगता है. असे मानणारे छत्रपती संभाजी राजे 12 प्रमुख ग्रंथ, 7 शतक, नायिका भेद, नखशिखान, बुधभूषण आणि 12 उपग्रंथाचं लिखाण करणारे छत्रपती संभाजी महाराज आहेत. गागा भट्ट काशीवरून आला आणि संभाजी राजांसोबत चर्चा केली. तो त्याचं पुस्तक लिहितो समनयन. त्याच्या प्रस्तावनेत तो लिहितो की मला असा अभिमान, गर्व होता की या अखंड भारतवर्षात माझ्यासारखा संस्कृतमध्ये विद्वान कोणी नाही. पण मी जसं या शिवाजीच्या संभाजी पुत्राला भेटलो, माझा गर्व चूर चूर झाला. एवढे संस्कृतचे विद्वान होते छत्रपती संभाजी महाराज. कितीतरी भाषा बोलतात, 250 लढाया जिंकणारा, कधी न हरणारा योद्धा छत्रपती संभाजीराजे. एवढंच नव्हे तर इंग्रजांचा वकील आहे. 1674ला शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्त तो रायगडावर गेला आणि त्याच्या डायरीत लिहितो की हा संभाजी माझ्या सोबत इंग्रजीमध्ये संवाद साधतोय. संभाजीराजे इंग्लिश मध्ये बोलतात आणि आमचं गदड इंग्लिश मध्ये नापास होते. आमच्या पोरांना सांगा ना, इंग्लिश ग्लोबल झालं पाहिजे. आमच्याला ग्लोबल झाल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून असं आधुनिक पद्धतीचं पोरांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, वकील, इंजिनियर, डॉक्टर, प्रोफेसर, सायंटिस्ट, IAS, IPS, कलेक्टर त्यांना करायचं असेल तर प्रबोधनकारांची सर्वात मोठी भूमिका आहे. एका गावाला बघा, एका प्रबोधनकारांची कशी फजिती झाली. एका ठिकाणी एका महाराजचं कीर्तन झालं. त्या कीर्तनाला सुरुवातीला 100 लोक होती. पुढच्या 5 मिनिटाला 50 राहिली. पुढच्या 1 मिनिटाला फक्त एकटा राहिला. त्या बुवा महाराजला प्रश्न पडला की सुरुवातीला कीर्तनाला 100 लोक होती, पुढच्या 5 मिनिटाला 50 राहिली, पुढच्या 1 मिनिटाला एकटा कसा राहिला? त्या बुवा महाराजनं आश्चर्यानं त्या एकटा राहणाऱ्या श्रोत्याला प्रश्न विचारला, का रे सुरुवातीला 100-50 तू एकटा कसा राहिला? त्यावेळी तो श्रोता म्हणाला, बुवा महाराज, मी तर अच्छा महाराजांना चिवत्या बनवणारा आहे म्हणे, पण माझी अशी फसली म्हणे, कीर्तनाला ज्या सतरंजीवर तुम्ही उभे आहात ते सतरंजी माझी आहे म्हणे महाराज, म्हणून थांबलो म्हणे. नाहीतर म्हणे महाराज मी चला काय, तुम्ही राम आणि कृष्ण हरीचा गजर घेतला की अशी उडी मारता म्हणे, पण आज तुम्ही उडी बी मारली नाही म्हणे. मला असं वाटलं तुम्ही उडी मारली की मी सतरंजी खेचली की निघालो म्हणे, तरीही काही मेळ आला नाही. का झालं असं? समाजाला आजार कोणता आहे तुम्ही त्याच काय नाही सांगता. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा, तू काय बेसन भिजवायला होता का तिथं? काही कळत नाही. मग कबीर म्हणतात, तारतम्य नहीं ज्ञानी में तो ज्ञान डुबेगा पाणी में. हा कबीरांचा विचार. संत रविदासांची जयंती झाली, त्यांचा विचार शिवाजी राजांच्या जयंतीच्या निमित्त स्वीकारता आला पाहिजे. या सगळ्या महापुरुषांचं सार छत्रपती शिवाजी महाराज आहेत. और शिवाजी राजे, तुम्ही आम्ही तर जयंती नाहीच, जगभर साजरी होत आहे. ज्या राजाची शत्रूंनी सुद्धा स्तुती केली आहे, मी बोलत नाही, मुघल इतिहासकार काफी खान त्याच्या पुस्तकात लिहितो आहे. ज्यावेळी 3 एप्रिल 1680ला शिवरायांचं निधन झालं, त्याचा एक जासूद औरंगजेबाला खबर घेऊन त्याच्या शामियानात गेला. म्हणता झाला, हुजूर बहुत खुशी की खबर है, शिवा अल्लाह को प्यारा हो गया, शिवा गुजर गया. औरंगजेबानं बातमी ऐकली आणि औरंगजेबानं नमाज अदा करण्याची चादर अंतरली आणि तो गुडघ्यावर येऊन नमाज अदा करायला लागला. त्या अल्लाहकडे हात करत म्हणाला, या अल्लाह, तेरे आज जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि तेरा नेक बंदा शिवा तेरे पास आ रहा है. हे शत्रूने सुद्धा माझ्या शिवाजी राजांचा
प्रार्थना केली आहे शिवाजी राजांसाठी, त्या शिवाजी राजांचा विचार गेल्या तासभर तुम्ही माझ्यापासून ऐकत आहे. मी रात्रभर जरी बोललो तरी एकही उठणार नाही, एकही उठणार नाही. आमच्यावर की जादू नाही आहे. एक बुवा होता ना, असा हात काढला की सोन्याची अंगठी, असा हात काढला की चांदीचा गोप. गेला तो बुवा, आता तिकडे होता दक्षिणच्या भागात, पण त्याचे भक्तही मोठे स्टँडर्ड होते बापा. कोण? भक्त सचिन तेंडुलकर, सोन्याची अंगठी. कोणी राजकीय पुढारी गेला की चांदीचा गोप. पण अचलपूर मधला आपला शेतकरी भाऊ गेला की नाही, त्याले राख, हे घे राख फिर लाव अंगाले फिर अचलपुरात. अनेक महाराज आहे, कारण तुम्ही स्टँडवरचे आहे बापा, त्याला स्टँडर्ड भक्त पाहिजेत. म्हणून गाडगे महाराज, तुकाराम महाराजची गाथा वाचा. कोणा पुढे माथा टेकवण्याचं काम नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायस. कारण तुका म्हणे अभ्यास. शेवटी एकच सांगतो कि शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, और बिकने वाले टिकते नहीं छत्रपती शिवाजी महाराज के दरबार में. मला आपण बोलण्याची संधी दिली, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.